पुण्यातून लोकसभेसाठी कोणाला मिळणार मनसेचं तिकीट या 5 जणांची नावं आघाडीवर। आत्ताची सर्वात मोठी बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीए विरोधात इंडिया आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे। सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकवटले आहे। त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे। एनडीए आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षात सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। मनसेने देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे। मनसेनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे। लोकसभा प्रभारींनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी नाव मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कळवले आहेत। लोकसभा प्रभारींकडून त्याबाबतचा अहवाल राज ठाकरेंकडे सादर करण्यात आला आहे। पुण्यातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी 5 जण इच्छुक आहेत, ज्यामध्ये वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे। त्यामुळे राज ठाकरे कोणाला संधी देणार, पुण्यातून मनसेचं तिकीट कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं यावेळी राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्वच प्रभारींनी इच्छुकांची यादी मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे दिल्याची माहिती समोर आली। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।